व्हाईट कबूतर दिसते का व्हाईट कबूतर सकाळचे वाजले आपण 6:20 एकच व्हाईट आधी 2 होते एकच आहे. भाजी झाली मिरचा डबल. हॅलो गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग जसं किचन. सकाळची 6:30 आणि बाहेरचं छान झालंय. आता तुम्हाला दाखवलं कबूतर एकदम भारी गेलं. 6:30 म्हणजे 6:20 वगैरे झाले. चपाती करायचं आपण बघूया दिवसभरात काय असतं ते काय. सॉरी 10:15 झाले तर आता देवपूजा झाली आणि 1 लिटर दूध तुटलं. त्याचं आता थोडं पनीर निघाले ते बांधून ठेवलंय. आता ह्याच्यावरती झाकून ठेवते म्हणजे असं दाबून ठेवते, एक्सेस पाणी निघून जाईल. आणि तेवढं त्यातून पाणी निघालेलं आहे दुधाचं, नाही का ते छेना काहीतरी बोलतात त्याला, पनीरचं. आता हे आहे ना पीठ मळायला ते भारी. आणि आणखीन काही खाल्लेलं नाहीये. कपडे सुकवायचे, कपडे वगैरे झाले देवपूजासाठी. ते तुम्हाला माझी देवपूजा एकदम निवांत देवपूजा झाली. जवळजवळ 7:30-8 वाजता करायला गेली. 8 वाजता 10 वाजले. 2 तास लागतातच. आज उपवास आहे तर टंगळ मंगळ चालले. आता ते पनीर होते काय म्हणतात तुला, ते दूध फाटलंय त्याचं, ते हे निघालेलं आहे ना, काय म्हणतात त्याला, पनीर बोलतात का त्याला, पनीरच ते निघालेलं ना. त्याचा पकेट एक तर रसगुल्ला करेल नाही तर गुलाबजामुन करेल, काहीतरी 2 स्वीट पदार्थ बनवेल. नाहीच खायचं म्हणता आलं काय बघेन मी. मला असं वाटतं का रसगुल्ला बनवावा. साखर खूप महाग आहे, 70-75 रुपये किलो झाली आहे. आणि नशीब माझं असं ना का मी ज्या दिवशी साखर महाग झाली ना त्याच्या 2 दिवस आधी मी 3-3.5 किलो म्हणजे डीमार्टला गेलेली. ते मी मोजत नाही, मी एकदाच भरते. मग ती 3.5 किलो झालेली. तर तेव्हा ती 53 kg होती, 1 kg. तर 150 रुपये मध्ये मला आलेली 150-200 रुपये झालेले. पण आता तेच घ्यायला गेली तर 250च्या वरती जायचे. 250-300 रुपये होती. त्याच्या आधी साखर घेऊन ठेवली, त्यांना खूप फायदा झाला. मला पण झाला थोडाफार. तर भाग झाली. गोड बनवायचं की नाही, पण गोड खाल्ल्याशिवाय राहत नाही. तर काय ना काय बनवलं पाहिजेलच. आणि ते केलंय त्याच्यात आता पनीर भुर्जी नाही करणार. त्यातच केलेली पनीर भुर्जी. तर गोडच बनवणार आहे. एक तर रसगुल्ला बनवेल, नाही तर मग एक तर मग त्याचं मी काहीतरी स्वीट मिठाई बनवेल काहीतरी त्याचे. आणि आणखीन एक पदार्थ आज बनणार आहे, तो मी दाखवेलच तुम्हाला. तर त्याचं मी फक्त गूळ कापून ठेवलाय. बाकीचं बघूया, म्हणजे आजच करायचंय. दाखवेल कसं करायचं. ते चहा गरम करते, चहा घेते, चहा प्यायला पाहिजे. तरी आज सगळं दूध जर मी सकाळी चहामध्ये दूध टाकलं नसतं ना आज आता मला चहाच नसतं मिळाला. त्यांचा पूर्ण दूधच खराब झालं. 1 लिटरचे 1 लिटर मध्ये आहे. बरं झालं तेव्हाच टाकून घेतलेलं. चहा पिते दाखवते बघा. ते वरती येतं कारण का गॅस माझा फास्ट असतो. आता ते गरम करते चहा आणि घेते. चहा खूप थंड झाली. मी पनीर आता असं दाबून ठेवते. जेव्हा काहीतरी ओझं ठेवते, ओझं काय ठेवणार, पातेलं ठेवते. पातेल्यावर हे जाळी ठेवते. त्याच्यावरती हे पनीरचं बटोडं ठेवते आणि त्याच्यावर ठेवून पाण्याने ते खाली एक्सेस पाणी घेते बघ. मस्त
मस्त पनीर होतं. ही आयडिया भारी होती. सर चहा बनवतो, चहा घेऊया. हॅलो, मी तुम्हाला दिसते का? दिसते तर, कारण का लाईटीचा प्रॉब्लेम झालाय म्हणून. आणि आता मी करणार आहे मेथीचे लाडू. तर त्याच्यासाठी मी खाली गेले तर थोडं तूप घेतलेलं आहे, थोडे मेथीचं पीठ घेतलेलं बारीक करून, आणि हे आहे डिंक, काजू आणि बदाम. तूप जास्त घेतले कारण का तूप लागणार आहे तुपासून किती काम करायला. पण मेन होते बाहेर पडते. आणि मी एवढं घेतलं आहे पीठ. हे खाली खोबरे आता आधी शिजायला घेऊया. थोडं झालं तुपाचं आणि आपण फोडणी घेऊया. मस्त कढई ठेवली. कढई ठेवते. कढईमध्ये मस्त भाजून घेऊया. खराब झाले त्याचा काही उपयोग नाही. राहून जरा जोडून बघता येईल. आता गरम झालं खूप टाकले. आता आपण तळून घेऊया सगळं. आणि डिंक पण तळून ठेवूया. नंतर मग खारीक खोबरं आय थिंक नंतर बसूया. आपण नुसतंच घालायचं, ते तळायचं नाहीये. तर मांजर गेले कपाटावर, ते बॉक्स ठेवलेलं तिथे गेले. आली बाहेर. थांबा मग काढला एकदा वरतून खाली ठोकर. ती मांजर दुसरी वरतात येते. तर मला मस्त तूप टाकलेलं, एवढं टाकलेलं आहे. आणखीन एवढं बाकी आहे. आणि हे डिंक, काजू, बदाम, मेथीचं पीठ आणि खारीक खोबरं गरम झाले. आता आपण तळायला घेऊया. कसं आता हे सगळं भरपूर टाकणार. एक दिवस पाऊस जातो. आता श्रावण महिना असल्यामुळे ते चालूच राहणार. तयारी करावी लागणार. संध्याकाळी बघूया. सगळं घेतलं नाही एकदा तोंड वगैरे तर भाकरीचं सगळं होऊन जाईल हळूहळू. काजू बदाम तळून वगैरे गॅस बंद केला. काजू बदाम मिक्सरला लावणार. ते कारण का आणि प्रॉब्लेम आहे. ते काजू बदाम मिक्सरला लावेल आणि मिक्स करायला आणि त्याच्यानंतर मग आपण दुसऱ्या साईड ते भाजायला घेऊ. ओके, चला ते बघू. आणि हे डिंक आहेत ना हाताने फोडणार आहे काय. ओके, हे असं करायला दिलं मी आई करतात काय काम.
आणि म्हणजे असं थोडंसं दाताखाली आल्यावर टेस्टी लागतं ना, थोडंसं चांगलं लागतं. म्हणजे जास्त बारीक नाही करायचं मिक्सरला. आणि हे काजू वेगळे बारीक ठेवते आणि बदाम ठेवते वेगळे. आई कसे होतील लाडू? चांगले होतील ना आई? यम्मी 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 लाडू. हे पण असे झाले, ते पण टाकून मिक्स करतील आई घेऊन इथे काढून घेतली. खूप बारीकच आहे, त्यात पण मिक्सरला लावते कारण का मी जास्त केलं. तर आता ते पुढे जरा जरा पाच करून घेते, थोडं टाकून पाच करून घेते. ते बारीक केलं तर असं होऊन जातो. आपल्याला वाटतंय म्हणजे मिक्स करता येईल चांगलं, जास्त त्रास नाही होणार. तर जाड जाड असेल ना तर मग ते थोडा हे करा ते करा असं गोळा झालेला तरी तुपात टाकायचं नंतर, गरम तुपात नाही टाकायचं. करून घेते मिक्स बारीक. चॉकलेट टाकायचं, चॉकलेट खारीक खोबरं. आमच्या बाबा यांना पावडर आणतात खारीक आणि खोबऱ्याची. मी लास्ट टाइम तर तुम्हाला दाखवलेलं, भारी लागतं. थोडा बरोबर खाल्ल्यानंतर ते लाडू जरी बनवतात ना मस्त लागतं. किती दिवस झालं काय केलंच नाहीये. आता हे आईचं ऑपरेशन झालं आणि मेथीचे लाडू बनवायला घेतले. ते बघा हा ते लोक असं झालं, त्याला मिक्स करायला बरं पडेल. अशी तयारी करायला घेऊया. आधी आपण कढई साईडला ठेवूया आणि तिथे आपण खाली खोबरं भाजायला आता असं पसरट भांड काय घेतलं कारण का चांगलं मिक्स करता येईल. हळूहळू हेच त्याच्यात टाकायचंय पीठ नसताना. झालं गरम, त्याच्यात आपण ते खारीक खोबरे ते भाजू. काय माहितीये का खोबऱ्यामध्ये ना खारीक आहे, त्याच्यामुळे ना ते मेल्ट होतं, सर्व होतं. केअरफुली भाजावं लागतं. जरासं सोडलं तर तिखटणार ते, कारण स्वीट आहे ना त्याच्यामुळे. जरासं ऍक्च्युली खारीक वेगळं पाहिजे आणि खोबरं वेगळं पाहिजे, कारण का खोबरे समजा आपल्याला खूप भाजता येईल. पण आता आमचे बाबा आणताना एकत्रच घेऊन जातात. आता हे पण ना ह्या मुलांसाठी आणलेलं किंवा श्लोकीसाठी खाली खोबरं आणलेलं का ते खातील वगैरे. असं संजना मिळतं ना ते खातील असेल बाबा त्यांच्यासाठी आणतात. तर माझ्याकडे पण त्यांनी जवळजवळ अर्धा एक किलो पाठवून दिलेलं. ते घरी पण असतं. आता घरी पण मी गेली ना लोकेशला करून देते काय ना काय त्याच्यात. म्हणजे दूध घ्यायचं, हे खाली खोबरं हे घ्यायचं, केळं घ्यायचं, मिक्सरला टाकायचं, दूध टाकायचं त्यात जरासा. छान लागतं. यश तर ते पण नाही खाणार. यशला फक्त बाहेरचं द्या. कॉलेज चालू आहे, त्याचं पण खूप लक्ष झालं. कॉलेज जिम मस्त केले, कॉलेज प्रोग्राम मस्त होते. भाजी छानपैकी सुगंध असला खाली मस्त खोबऱ्याचा सुद्धा मंद गॅसवरती भाजा. काही गडबड करू नका. आधी सगळं साहित्य एकत्र बनवायच्या आधी तूप, खारी, खोबरं, ड्रायफ्रूट जे तुम्हाला टाकायचे ते, पीठ घ्या,
जे साहित्य असे कोणतेही वस्तू बनवता म्हणजे पदार्थ बनवताना तुम्ही आधी सगळं साहित्य गोळा करा हाताजवळ, म्हणजे जेणेकरून काय तुम्ही विसरणार नाही. म्हणजे काही आपलं कधी कधी नाही का, हे विसर, अरे हे राहिलं टाकायचं, ते राहिलं टाकायचं, असं होतं. गडबड करू नका, शांत ह्याच्याने करा, सावकाश करा. जेव्हा तुम्हाला घाई नसेल तेव्हा बनवा. आता हे लाडू वगैरे आपण तर काही नेहमी बनवत नाही, त्याच्यासाठी तुम्ही एकदम शांततेत बनवा, छान बनवा. पाहिजे ते तुम्हाला जसं हवंय तसं होईल. छान. मला तर असंच आवडतं. आज तर माझा उपवास होता, मला काही करायचं नाही, आईचं झालेलं, आणि नाश्ता वगैरे सगळं झालं, माझं सगळं काम झालं, देवपूजा वगैरे सगळं झालं. श्रावणातला सेकंड सोमवार आहे, दुसरा सोमवार आहे. उपवास तर असतोच माझा सोमवारचं. त्याच्यामुळे आईला म्हटलं चला आपण बनवायला ठेवलं. आईची चालली की घ्यायचं बनवून सावकाश सगळं साहित्य गोळा करून घेऊया, आपण बनवायला ठेवलं. अशा तऱ्हेने झालं मस्त. आता हे काढते मी. आणि ह्याच्यातच आपल्याला आता गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं. आता गव्हाचं पीठ हे जवळपास मला वाटतं अर्धा किलो असेल, तर लागलं तर घेऊया आपण नंतर. फक्त खारीक थोडं जास्त आहे. आई सुगंध आला, भाजलेला सुगंध आला का? आता हे काढते, त्याच्यातच काढून त्याच्यात काढते. अच्छा, ते आपण काजू बदामचं हे केलेलं आहे ना, तर ह्याच्यातच काढूया आणि ह्याच्यातच आता भाजायला ठेवूया. बघितलं, सगळं साहित्य जवळ असलं तर आपल्याला काम कसं सोपी पडतं आणि पटापट होतं, काही विसरत नाही आपण, आणि निवांत पण होतं. बस होईल बाबा वाडी बांधायचं. आता पीठ भाजून घेते. पीठ पण आपल्याला सावकाश भाजायचं आहे, त्याच्यात तूप टाकत भाजायचं. तर मला तेच आपण घेतलेलं काजू बदाम भाजायला, तळायला. नंतर अजून ना याच्या अर्ध पीठ घे, लागणारच अर्धच घे. हे घेतलेच नाही, याच्या अर्ध बघ. पीठ टाकल्याच्या नंतर असं उडेल थोडस सावकाश भाजून घेतलं. टाकून ते सगळं लागलेलं आहे त्याच्यामध्ये. ते पाणी पण खूप टाकते काहीच नाही, सगळं केलंय. आणि जे पीठ घेतलेलं म्हणजे तिथून आपल्याला पावणे किलो घ्यायचं. सांगते अंदाज म्हणजे नाही करत असं वाटते की खूप बाबा खाटत करत असेल खाटपोकला आमचं पुरे बदाम कापी कमी सांगता असताना राष्ट्रीय केले त्यात मखाने वगैरे टाकलेले. मखाने पण टाकणार, हेल्दी पण आहेत, चांगले आहेत. मखाने टाकलेले, खसखस टाकलेले. त्या टाइम आम्हाला घेऊन नाही मखाने खसखस राहिली. भाजून मातीच्या 15-20 मिनिटं ह्याच्यातच काढते.
कमी जास्त ठेवायचं. मला वाटतं अगदीच सुंदर झालं तसं. वाढवा असं वाटतं जास्त वगैरे होतं कमी करा असं करून कमी दुसरी काय अशी येणार आहे मसाला टिपायची कांदे गरम करून तेवढंच पीठ घेतलंय थोडं मला कमी घेतलं डाळीचं हे हलवून हे पण पूर्ण हा बाउल जास्त भरलेला होतो लागणार नसेल आणि आपल्याला गूळ टाकायचं चलले भाजीच चालले तर कष्ट घेते लाईक आणि सबस्क्राईब करायचं मला बघा मला कसं वाटतं केलं तर बरं होईल मला पण बरं वाटतं माझे व्हिडिओ बघताय लाईक आणि सबस्क्राईब करायचं त्याच्यामुळे मला पण असा उत्साह येतो आणि तुम्हाला काय होतं किती दिवस झालं मला एक सबस्क्रायबर खूप होतं मला नाही घेतली परत एक कमी झालं माझं सगळं मुलं झालं डेव्हलप करतोय आपण आणि मी ओरिजिनल तुम्हाला सगळं दाखवते असं पण नाही की माझं शो शायनिंग आहे किंवा दुसरं काय माझं हे नाही आहे ते नाही तुम्हाला ते दाखवतो असं काय नाही मी सगळं ओरिजिनल तुम्हाला व्हिडिओ करून दाखवते तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नको सबस्क्राईब करा इंस्टावरती पण आहे मी तिथे पण फॉलो करा मला मला आता 25 मिनिटं हात चालू लागलं आणि तू पण ते लागणारच आहे टाकलं जवळजवळ ते आता आणि ते 5 किलो आहे त्याच्यात मोठा असते कारण ती मजा चालली असते असंच पाहिजे होती ठीक आहे नो प्रॉब्लेम असंच जप करा आणि मेन गोष्ट म्हणजे नाही केला अगं असं गव्हाच्या पिठाचे पदार्थ खूप आवडतात वेगळे छान वाटतं नंतर तुम्ही काय सोपं हातमध्ये एवढं भाजावं मिक्स करून आपलं सेम कलर आहे सगळं सारण आता सगळं मिक्स करूया आपण म्हणजे बाहेर मिक्स करायला भेटेल गरम आहे त्याच्यातलं तर काढलंच नाही मी तर आणखी बनवणं गरम असेल बाबा करूया नको काय परत तूप घेतल्यावर आता ह्याच्यातच सगळं काढूया आपण आणि दाखवू सगळं त्याच्यात टाक एवढ्या तुपाच्या लागणार आहे तसं मिक्स करून घेऊया लावून टाकतात तुम्हाला मेहनत आहे तेव्हा जाऊन ते लाडू चांगलं लागतं एक्स्ट्रा टाकतात तुपात होतात मिक्स करूया तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं माझी मेमरी पूर्ण खूप होत चालली त्याच्यामुळे मला प्रॉब्लेम येतो आता
असं आहे मिक्स करून घेतला. आता माझ्या मोबाईलची मेमरी फुल झाली आहे, तर आईंच्या मोबाईलमधून शूट करते. आई टाका ह्याच्यात एक 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 थोडं थोडं टाका, म्हणजे मी मिक्स करते. आता हे सारण आहे ना ते मिक्स करते, नंतर मग ते टाकायला घेऊया. आणि नंतर मग आपल्याला हे जवळ पीठ टाकायचं तसलं मेथी दाण्यांचं, ते पण टाकतं ह्याच्यात लगेच. मग ते दोन्ही मिक्स उडते हळू हळू. सगळं आता मिक्स करायचं. आई टाका, आई बस टाका, नंतर काढा ते. टाकू हळू हळू हळू. चला आता मिक्स करायला घेऊया आपण. चांगलं मिक्स करून घेतो. थांबा थांबा टाकलंय ना ते चांगलं. आणि आवाज कमी करा. आणि आवाज कमी त्या दुसऱ्या टीव्हीचा आता टाकलेलं पीठ लागलं पाहिजे ना ते मेथीचं. आता लाडू बनवायला घेऊया. बरोबर आहे बघा. वळायला घेतो वळायला. ताई तुम्ही मला द्या, मी गोड बनवतो. म्हणजे एकच साचे आहे, लहान मोठा होऊन जाईल. आता मी तुम्हाला दाखवतो लड्डू मेकिंग. बघा एवढे लाडू झालेत आता, बऱ्यापैकी झालेत. तूप 1 किलोमधून एवढंच राहिलं तूप, बाकी सगळं आम्ही यूज केलं. त्याच्यात थोडंसं आहे. आई वळताय त्यांचं. आई टेस्ट कशी झाली बघा. छान झाले. माझा उपास मी नाही खाणार आहे, टेस्ट नाही बघणार आहे. लाडू मस्त आणि छान असं सुटला वगैरे नाही आहे, कारण का तूप आपण भरपूर टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आणखीन बसलं असतं एवढं टाकलं असतं, पण ठीक आहे. एवढं मस्त भरपूर आहे. 1 किलो तूप थोडंसं कमी, 1 किलोला एवढं लागलं. लाडू बनवून झालेत. आता सगळं साफ वगैरे करते, क्लीन करते. पसारा झाला आहे खूप, किचनमध्ये पण तेवढाच पसारा झाला आहे. तसं गोड सोडते होते. आणि आज उपास आहे तर काय नाही, झोपून घेते, एडिटिंग करते. असं आहे काय ते. ओके, मला भेटूया नंतर आपण. तर रेडी लाडू केलेले, लाडू खूप छान झालेले. मी काय खाल्ले ना, माझा उपास आहे उद्या. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आमची मनी तुम्हाला मी दाखवते, आणि सबस्क्राईब करत जा यार, करत जा प्लीज. आमची मनी दाखवते. बघितली कशी झोपले. तर भेटूया आपण उद्याच्या न्यू ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.